राम समर्थ श्रीराम. दशक 17 समास 9 तनु चतुष्टय निरूपण. या समासामध्ये पंचीकरण विषय जरा वेगळ्या रीतीने प्रतिपादन केलाय. 4च्या संख्येनी 32 तत्वांचं प्रतिपादन केलंय. ती 32 तत्व, त्यामध्ये स्थूल देहाची 25 तत्व, त्यात सूक्ष्म देहाची 25 तत्व, त्यात कारण देहाचं 1 अज्ञान आणि महाकारण देहाचं 1 ज्ञान, अशी एकंदरीत 84 तत्व. आणि ही सर्व तत्व माईक आहेत. तेव्हा ज्ञानाने अज्ञान नाहीसं करावं म्हणजे आत्मज्ञान होतं असं समर्थ सांगतायत. पुढे त्यांनी गुणधर्म सांगितलेत. पृथ्वीचे गुणधर्म हाडे, मांस, त्वचा, नाडी, रोम. पाण्याचे गुणधर्म लाळ, मूत्र, रेत, घाम आणि रक्त. वायूचे गुणधर्म चळण, वळण, प्रसारण, निरोध, आकुंचन. तेजाचे गुणधर्म भूक, तहान, आळस, निद्रा, मैथुन. आकाशाचे काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. असं हे स्थूल शरीर आहे आणि त्यात 25 तत्वांचा विस्तार आहे. आता सूक्ष्म शरीराची 25 तत्व म्हणजे आकाशपंचक पहिले बघू. त्यामध्ये अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. वायुपंचकामध्ये येतं व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण. तेजामध्ये येतं कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. पाण्याचे गुण आहेत वाणी, हात, पाय, जननेंद्रिय आणि गुद. आणि पृथ्वीचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. साक्षीपणाने वरील सर्व तत्वांचं निरसन करावं. स्टार नोट: देहाला मी माझं मानणं ही देहबुद्धी आणि त्यामुळेच आत्मस्वरूपाचा विसर पडतो. श्रीराम समर्थ श्रीराम.